नवी मुंबई नेटवर्क. ऐरोली के विधायक गणेश नायक और आयुक्त अभिजीत बांगर के साथ संपन्न साप्ताहिक बैठक में पूर्व महापौर सुधाकर सोनावने ने दो गंभीर मुद्दों की तरफ प्रशासन का ध्यान आकर्षित करवाया. पहला मुद्दा था अंबेडकर नगर की जनता के जीवन से जुड़े बेहद संवेदनशील और महत्वपूर्ण 17 करोड़ रुपए के लागत के अंडरपास के प्रलंबित काम का मुद्दा. तो वहीं दूसरा रहा डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक के प्रलंबित काम का मुद्दा. इस बैठक में सुधाकर सोनावने ने सनसनीखेज आरोप लगाते हुए कहा कि कहीं न कहीं मनपा राज्य के लोगों के प्रभाव में काम कर रही है. सुधाकर सोनावने ने एक तीर से कई निशाने करते हुए कहा कि मनपा द्वारा राजनीतिक रंजिश में किसी खास पार्टी के लिए काम करने के कारण ही अंडरपास का काम रुका पड़ा हुआ है. बावजूद इसके किसके इशारे पे मनपा ने काम पूरा करवाने की बजाय ठेकेदार को सारे बिलों का भुगतान कर दिया, जिसका जवाब आयुक्त के पास भी नहीं था. वहीं गणेश नायक ने भी इसी मुद्दे पर जोरदार यलगार करते हुए मनपा को अल्टीमेटम देते हुए कहा कि अगर 10 दिनों में काम शुरू नहीं हुआ तो खुद पोकलेन लेकर काम शुरू करवाएंगे. काम झालेले नाहीये. माझं म्हणणं आहे की लोकांच्या जीवाशी खेळू नका. तुम्ही सांगा, आम्ही काय नाही. तुम्ही सांगितलं की दादा उद्या दादा मी तुमच्या साक्षीने शिवसेनेत जातो आणि उद्या मला ते काम होऊन जाऊ द्या आणि नंतर जर राज्य सरकारचा विरोधी पक्षाचा काय करतच नसेल, मला काय कोणाचा दाग, मी काय पक्षात नाही कोणाचा साहेब, मी तर तुमच्यासारखा आहे ना. मी तुमच्यासारखा आहे. मी कुठल्या पक्षात आहे का? मी त्यांच्या पक्षात नाही, त्यांच्या पक्षात नाही. जर कोणाला वाटत असेल की आमचा धागा बांधावा, मला काही हरकत नाही. धागा बांधून माझा हात काय खराब होणार नाहीये. परंतु तुम्ही ही परिस्थिती खराब जी करताय ती करू नका. आणि जी बिलं दिलेत नाही ती चौकशी करा ना. काम न करता तुम्ही बिलं देताय. तुम्ही त्या गोष्टीच्या बाजूला तो बायपास चालू करा, नाहीतर तो स्वतः आम्हाला मी स्वतः पोकळी घेऊन जाईल. तो काय माझ्या केस करायचं तुम्ही. सुधाकर सोनावने ने कड़े शब्दों में अंडरपास के रुके काम में राजनीतिक हस्तक्षेप का खुलासा करते हुए मनपा प्रशासन और ठेकेदार की भूमिका पर संदेह व्यक्त करते हुए कहा कि जल्द इस काम में राजनीतिक रोटियां सेकने वालों के नामों का पर्दाफाश करेंगे. उन्होंने आयुक्त से सवाल किया कि ये काम ठेकेदार को मुनाफा कमाने के लिए है कि जनता को सुविधा देने के लिए. खरं तर आंबेडकर नगरमधनं बाहेर पडायला ऐरोलीकडे किंवा ठाण्याकडे जाताना आम्हाला रॉंग साईडने बाहेर पडावं लागतं. त्यामुळे ठाणे बेलापूर रोड क्रॉसिंगसाठी जो अंडरपास निर्माण केलेला आहे त्या अंडरपासच्या मध्ये असलेले अडथळे फार मोठे नाही आहेत, परंतु राजकीयदृष्ट्या ते अडथळे या ठिकाणी निर्माण करून ठेवलेले आहेत, जेणेकरून त्या वस्तीतल्या लोकांना त्याचा त्रास व्हावा. मी तर या ठिकाणी आज माननीय आयुक्त महोदयांना हेच सांगितलं की खरं तर हा जो अंडरपास आहे ठेकेदारासाठी निर्माण केला की जनतेसाठी निर्माण केला. जर जनतेसाठी असता तर 100% पूर्ण झाल्यानंतरच त्या ठिकाणी बिलं अदा केली असती, परंतु असं झालेलं नाही आहे. ठेकेदाराची बिलं निघालेली आहेत, त्यामुळे पुढचं जे अडचणीचं काम आहे ठेकेदार करायला तयार नाही आहे. आणि हे सगळं करण्याच्या पाठीमागे जे काही राजकीय हस्तक्षेप आहेत त्यांची नावं देखील आम्ही काही दिवसांमध्ये जाहीर करणार आहोत. उन्होंने राजकीय पार्टियों के इशारे पर काम करने वाले मनपा प्रशासन पर जोरदार तंज कसते हुए कहा कि प्रशासन बोले कि किस पार्टी का धागा बांधने से काम होगा, वो उसी पार्टी का धागा बांध लेंगे, मगर प्रशासन इन कामों में राजनीति ना करे. आज मात्र एवढंच मी सांगेल, जर प्रशासन कुठल्या पक्षाचं काम करत असेल तर त्यांनी हे सांगावं की तुम्ही हा धागा गळ्यात बांधा, डोक्यावर बांधा, हातात बांधा, आम्ही बांधायला तयार आहोत, परंतु जे जनतेची कामं आहेत ती जनतेची कामं थांबवू नका. हात जोडून विनंती आहे, कुठलंही राजकारण याच्यात आणू नका. जनतेची कामं या ठिकाणी होऊ द्या. तो अंडरपास खुला करून घ्या. जे काय कोणाला द्यायचं देत राहा. आमचं काय त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. सुधाकर सोनावने ने इस काम में राजनीति करने वालों को खुली चुनौती देते हुए कहा कि अगर उन्हें लगता है कि प्रभाग का काम रुकवाने से मैं उनके पार्टी में शामिल हो जाऊंगा तो वह उनकी सबसे बड़ी भूल है. मी आज तरी नवी मुंबईमध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतलेला नाहीये. मी गेली 20 वर्षे सातत्याने या ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या सोबत आहे.
परंतु एखादा जर असा बोलत असेल, काही दबाव टाकत असेल की ही कामं थांबल्यामुळे, मी तर म्हणतो ही त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाची बदनामी होते. मला सांगा ना, मी जाहीरपणे यायला तयार आहे ना. तुम्ही कशाला अशी कामं थांबवतात लोकांची कामं थांबल्याने काय सुधाकर सोनवणे तुमच्या पक्षात येईल असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आणि म्हणून आयुक्तांना सांगितलं, या तीनपैकी कुठल्या पक्षाचा दबाव तुमच्यावर असेल तर सांगा, त्याचा धागा गळ्यात काय, हातात काय, डोक्यावर कुठे बांधायला तयार आहे मी. तारीख घ्या, जाहीरपणे जाऊ आपण. लोकांच्या विकासाच्या आड काय येत आहे तुम्ही. सुधाकर सोनावने ने काम में अड़चन लाने वाले चापलूसों को कहा, ये लोग पहले जब यहाँ के पालक मंत्री थे तब उनकी चमचागिरी करते थे, अब पालक मंत्री बदले तो उनके पीछे जाकर अब जी हजूरी कर रहे हैं. मी तर आरोप केलाय की काही लोक असे आहेत की जे पालकमंत्री असतील त्यांच्या पाठीमागे वचडासारखे चिटकलेले असतात. ज्यावेळेस पालकमंत्रीपद इकडे होतं त्यावेळेस इकडे होती, आता तिकडे आहेत तर तिकडे आहेत. परंतु त्यांना स्थानिक लेवलला शून्य किंमत आहे. ती किंमत त्या ठिकाणी जे प्रशासनाने पाहावी, आणि ह्या लोकांना कुठेही कुठल्या पक्षाशी जोडू नये. ही जी पिलावळ आहे, ही पिलावळ अशाच प्रकारची कामं करून लोकांच्या कामाच्या आड येऊन पैसे कमवणं हा त्यांचा एकमात्र धंदा आहे. त्यामुळे प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की बाबांनो, यांचा जी पार्श्वभूमी आहे ती तपासून पहा. यांच्या नादाला तुम्ही लागू नका. जनतेच्या हिताचं काम आहे ते तातडीने पूर्ण करा. उन्होंने प्रशासन को खुली चुनौती देते हुए कहा कि हमारे सब्र का बांध टूटा तो आंदोलन क्या, अधिकारी को कुर्सी पर बैठने तक नहीं देंगे. कोविड काळामध्ये आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो की कुठल्या प्रकारचं आंदोलन होऊ नये, शांततेने राज्य चालावं, शांततेने शहर चालावं. परंतु आम्ही आंदोलनं केलेली आहेत आणि आमची आंदोलन तुम्ही पाहिलेली आहेत. प्रशासनाला मी आव्हान करतो, आम्हाला आंदोलन करायची वेळ येऊ देऊ नका. आणि ज्यावेळेस आम्ही आंदोलन करू त्यावेळेस तुम्हाला खुर्चीवर बसू देणार नाही आम्ही. ही भावना तुम्ही लक्षात घ्या. कारण आम्ही आमच्या घराकडे जाणार रस्ता मागत नाही. तर लोक त्या ठिकाणी मरतायत, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. वहीं ठीक दूसरी तरफ डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक के धीमे गति के काम की जांच की मांग करते हुए डेडलाइन निर्धारित कर किसी एक पर जिम्मेदारी तय कर काम पूरा करने की उन्होंने मांग की. शेवटच्या महासभेमध्ये त्यावेळेचे तत्कालीन जे शहर अभियंता आहे सुरेंद्र पाटील, त्यांना देखील म्हणालो होतो आणि मी नेहमी हे म्हणेल की बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल जी त्यांना अस्मिता पाहिजे ती या ठिकाणी दिसत नाही आहे. प्रशासनामध्ये असलेली जी अनास्था आहे ती अनास्था या ठिकाणी स्पष्ट दिसते. फक्त आंबेडकर स्मारक हे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं ते त्याला बोलतो ना की आपण हा अड्डा झालेला आहे. काहीतरी करायचं, काम उशिरा करायचं, त्याच्यानंतर एक्सलेशन काढायचं. आपण बघा ना, 4.5 कोटीपासून तर हे आता 25 कोटीपर्यंत पोहोचलं आहे आणि तरी ते काम पूर्ण होत नाही. ज्या संत गतीने त्या ठिकाणी काम होतं आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि कुणाला तरी एकाला जबाबदार धरून त्या ठिकाणी हे काम त्याला टाईम फ्रेममध्ये पूर्ण करण्याची जवाबदारी सोपवली पाहिजे, तरच हे काम पूर्ण होऊ शकेल असं मला या ठिकाणी वाटतं. सुधाकर सोनावने ने ठेकेदारों पर मेहरबान मनपा को घेरे में लेते हुए कहा, बिन काम बिलों का भुगतान करने के कारण आज तो ठेकेदारों की बल्ले बल्ले हो रही है. एखादा प्रोजेक्ट काय ठेकेदारासाठी केलेला असतो का? ठेकेदाराला घाला ना, 8 घाला की तुम्ही ह्या एवढ्या दिवसात ते काम पूर्ण करा. ठेकेदार पूर्ण करत नाहीये. जेवढं काम केलं त्या सगळ्याचे पैसे घेऊन बसलेला आहे तो. पुढे करा नाही तर नका करू. ठेकेदाराचे पैसे जर अडलेले असले तर ठेकेदार सारखा मागे लागेल ना, साहेब मला कामाची चाल द्या मी काम करतो. परंतु ठेकेदाराने 1000 रुपयाचं काम केलं तरी हे लोक 1000 रुपयाचं बिल देऊन टाकतात. त्यामुळे बिलाची पद्धत देखील बदलली पाहिजे. काम पूर्ण न होता कुठल्या प्रकारची बिलं देऊ नये. जनता से जुड़े इस विकट और गंभीर मुद्दे को लेकर गणेश नाइक ने आयुक्त को फिर अल्टीमेटम देते हुए कहा कि अगर 7 से 8 दिनों में काम शुरू नहीं किया गया तो खुद पोकलेन लेकर काम को शुरू करेंगे. उन्होंने आगे कहा कि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक के धीमे गति से हो रहे काम के बावजूद बिलों का भुगतान हुआ कैसे, इस संदर्भ में वे पत्र लिखकर जांच की मांग करेंगे. मी स्वतः सांगितलेलं आहे, कोविडची परिस्थिती असताना सुद्धा जर का उद्याला ह्या 8-10 दिवसाच्या आतमध्ये जर घडलं नाही तर स्वतः पोकलेन घेऊन तो अंडरपास सुरू करण्याचं काम मी करेन. आता राजकारण केलं जाते का ते तुम्हीच मांडा. आता उलट आता माझी असं तुम्हाला म्हणणं आहे की खरोखर आमचे लोक चुकत असतील आमच्यावर टीका करा, परंतु जर खरोखर जनतेच्या हिताची बाब असेल त्या ठिकाणी 40,000 लोक राहतात. 40,000 लोकांना ऐरोली नगरामध्ये येताना किंवा ठाण्याला जाताना किंवा बेलापूरला जाताना जीव धोक्यात घालावा लागतो. अशा परिस्थितीत काही लोकांची काहीतरी मनमानी कारभार चाललेला आहे
तो सुधाकर सोनवणेने त्या ठिकाणी मांडला आणि ती वस्तुस्थिती खरी आहे. सुधाकर सोनवणे असं म्हटलेलं आहे, तर ते पण ती बाब आता मी तपासून मी पत्र देणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं बिल मोठ्या प्रमाणात गेलं, परंतु पैसे ते काम झालेलं नाही. ही बाब सुधाकर सोनवणेने मांडलेली आहे. त्याविषयीचं पत्र मी देणार आहे आणि त्याची बाब तपासून घेणार. अब ऐसे में राजकीय पार्टियों के हस्तक्षेप और ठेकेदारों पर मेहरबान मनपा का ये प्रकरण अब क्या तूल पकड़ता है, ये देखने योग्य बात है. ब्यूरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क.